नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आता सकाळ सकाळी मित्रांनो आम्ही दांडेगावातली मुलं म्हणजेच माणसं म्हणू शकता तुम्ही 7-8 जण आम्ही मिळून आता चाललो आहे विजयदुर्ग किल्ल्यावरती. आज काहीतरी मित्रांनो आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला वेगळंच काहीतरी बघायला मिळणार आहे. रोजच्यापेक्षा वेगळं आहे मित्रांनो हा कंटेंट. तर विषय असा मित्रांनो, खोल समुद्रामध्ये मच्छीमारी केली जाते मोठ्या बोटीने, इंजिनवाल्या, त्याला आम्ही पाती बोलतो. तर त्याच बोटीने मच्छीमारी करतात खोल समुद्रामध्ये. तर तीच बोट मित्रांनो मे महिन्याच्या एंडिंगला, जून महिन्याच्या स्टार्टिंग जेव्हा होते त्याच्या अगोदर ते बोटी सगळे वर ओढल्या जातात, सुक्यावरती म्हणजे ओढल्या जातात ते बोटी. का तर तेव्हा मच्छीमारीचा काळ मित्रांनो बंद केलेला असतो. तेव्हा माशांच्या प्रजननाचा काळ जवळ आलेला असतो आणि वेगवेगळी कारणं आहेत त्यासाठी. समुद्राची पाण्याची पातळी पण वाढलेली असते, उधाण वगैरेच असतात, वादळी वारे चालू असतात, त्यामुळे बोटी हे बंद असतात. आणि जसजसा पावसाचा काळ संपत येतो, गणपतीचा टायमिंग येतो जवळ, तेव्हा सर्व परत बोटी वगैरे पाण्यामध्ये लोटल्या जातात. तर आता तेच होडी लोटायला चाललो आम्ही विजयदुर्ग किल्ल्यावरती. तर आता चाललो आहे गावातली मंडळी मिळून आम्ही सगळेजण. तर तीच मजा तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न आहे, कशाप्रकारे आम्ही ती पाती लोटतो पाण्यामध्ये आणि जी काय मजा असते ती तुम्हाला थोडक्यात दाखवतो आहे. तर आता पातीनेच आम्ही चाललो आहे विजयदुर्ग किल्ल्यावरती. तर किल्ला पण तुम्हाला मी दाखवतो आणि पाती लोटण्याची मज्जा पण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, काहीतरी वेगळं नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तरी बघा आपली मंडळी सगळी चाललो आम्ही. उद्या पण आपल्याकडे उद्या मासे आहेत ना, उद्या मासे 2 दिवस. तर हीच ती मित्रांनो पाती आहे ज्याच्याने आपण आता गडावरती जाणार आहे. आणि हा रस्ता आहे जाण्याचा, इकडून असे आम्ही जाऊ आता. तर सध्या आम्ही पंगेऱ्या या गावामध्ये आलो आहे. हा बघा, बघा आवी काका वगैरे आलेत आणि निघतो आम्ही आता. गाडी बघू इलो लागले लवकर इलो एक शेवट मी आलो 7-8 गाडी बाटली घेऊन नाही सर, हा पाणी मोप भरलेला आमच्याकडे, पाणी मोप गार पाणी रे नावा घे बघ गार पाणी नावा घे. बाबू काय काढून गाडे काढून जोडा रे बाबू काय आपल्याकडे आज हे पिझ्झा वाटतं आपण होती तिला आधी जेवढं कसं माका आधी ती चीज आहे ना. आता काय असं काय माळवस होतो ना, माळवस उद्या आधी ती चीज आहे ना. जोड माझी तोलाच वाटतं याच्यावर नाही काय आमान दिला ना, खायची आमान इकडे बसू तो इकडे बसूया, थांब ना बाई.
आमचा मित्रांनो दांडे बीच. आणि पाती मित्रांनो हलते बघा किती आत्तापासूनच. तरी आम्ही खोल समुद्रामध्ये जायचं बाकी आहे अजून. कमी होता डोपरावडाच होता. फायनली मित्रांनो आम्ही आलोय आता पातीच्या जवळ. ही बघा इकडे समोरच पाती आहे आणि आता आलोय, पोचलो आहे आम्ही आता जस्ट. पाती आता सोडतात परत ही रिटर्न. तर आम्ही जाताना त्याच पातीने जाणार आहोत जी आता लोटणार आहोत आम्ही. त्यामुळे हे अभि काका आता चाललेत रिटर्न. मिनीवाले ना कवळी मारतोय पुढे वाटू मारते. पुढे बघा काय होता परिस्थिती. भीक मारते.
फायनली मित्रांनो पाती पाण्यामध्ये एकदाची लोटले आम्ही. ही बघा तर फायनली मित्रांनो पाती लोटून झाली आमची आणि आता जरा बरं वाटतं. पाणी वगैरे पियालो आम्ही आणि नाश्ता केला होता मग अशी वडेपाव वगैरे पाती लोटायच्या अगोदर. आत्ताच जस्ट लोटली आहे पाण्यामध्ये. तिकडे पाहू शकता पाठीमागे माझ्या ही बघा तिकडे पाठी गेली पाण्यामध्ये आणि आता मच्छीमारीला सुरुवात होईल मित्रांनो. आता 1-2 दिवसामध्येच जाळी भरतील 1-2 दिवसांनी. जाळी वगैरे खलाशी आलेले आहेत. आता उद्या परवापासून वातावरण बघून वातावरण थोडं आता ढगाळ आहे पावसाळी आहे त्यामुळे आता ते वातावरण आधी चेक करतील कसं काय तर तपास घेतील त्याच्यानंतर मग मच्छीमारीसाठी ते दर्यामध्ये चालू करतील होडी त्यांची. तर एक थोडक्यात असाच मित्रांनो छोटासा प्रयत्न होता तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचं कारण एवढंच होतं की कोळी बांधवांची लाईफ कशी असते तुम्हाला दाखवायचं होतं. म्हणजे त्यांचे होड्या वगैरे कशाप्रकारे वर ओढल्या जातात आणि कशा रीतीने ते आपण पाण्यामध्ये परत रिटर्न लोटतो जेव्हा मच्छीचा सीझन येतो तेव्हा. आता माशांचा सीझन आहे आणि गणपती वगैरे गेलेले आहेत आता त्यामुळे मच्छीला आता दर पण चांगला असेल. त्यामुळे आता ही पाती लोटायला आलो होतो आम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर. तिकडे साईडला माझ्या पाहू शकता तिकडे बाजूला किल्ला आहे आपला महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे विजयदुर्ग. तर बरं वाटलं त्यांच्या भूमीमध्ये येऊन. आता बरेच महिन्याने आम्ही आलो असेल इकडे कारण हल्ली आमची फेरी नव्हती. तर त्याच बहाने इकडे एक फेरी पण झाली आमची आणि ह्यांचं काम पण झालेलं आहे. तर आता आम्ही घरी जायला निघू आता 5-10 मिनिटाने. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला कळवा. आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा मला कशी वाटली व्हिडिओ नक्कीच. तर चला भेटूया लवकरच इंटरेस्टिंग आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बोल का आता 1 नंबर. जय महाराष्ट्र. पाणी भरू तर मित्रांनो पाऊस आलेला आहे आणि आता लपलोय आम्ही ताडपत्री खाली. हे बघा पाहू शकता तुम्ही पाऊस आलाय आता त्यामुळे लपावं लागलंय. एक नंबर काढू शाबास. ब्लॉगरचे व्हिडिओज काढा का ते उगीत नाही नाव ब्लॉगर कोणाला नाव देत ना आहे ना. मग काहीतरी कला म्हणून काय कला म्हणजे नाद खुळाने गणपती बोळा कळायचं नाही यार. आता मासोला पुढे तो पैसे लांबसून ओळखायला का देव लवकर सोडायचं लवकर
छोट पटकन माशी करून 4-4, 5-5 तरी येऊ पाच घेऊन घे, पाच. पाच. दोन बांगडे ना माझ्या डुक्कन तरी म्हणतो चला भाऊजी ते चालले बाई कावडे ते बघ. ते बघ. तर हा बघा मित्रांनो, इकडे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयदुर्ग किल्ला, जिकडून आता आपण आलोय जाऊन. आणि या साईडला समोर बघाल तर आपला दांडेगावचा ब्रिज आहे आणि आपला दांडेगाव आहे इकडे. हा बघा, आणि आता आम्ही आलोय जस्ट तिकडून जाऊन. टाकणार दिवशी तू आम्ही खांबात निघाली काढतो. अरे इथे ह्या खांबात उतरलेलो माणूस तिला खांबात उतरलो आम्ही शिकलं तर बघितलं तर यांनी जुडे करा तो दीपक व्हिडिओ नव्हता बाब्याने होता विचार शिगे कसल्यात खाली निघाली काढू. शिगे घुसलं ना त्यात लटकून राहायची शिगे बाबाच्या पायाक लागला होता